Hello friends, we conducted different competitions this year on the occasion of National Science Day. Specifically for teachers, it was for poem writing and story writing competition. आम्ही यावर्षी शिक्षकांसाठी किंवा विज्ञानप्रेमींसाठी कथालेखन आणि कविता लेखन या स्पर्धा घेतलेल्या होत्या, अर्थात विज्ञानाला धरून. तर त्यातल्या विजेत्यांच्या गोष्टी आणि कवितांचं वाचन फक्त आम्ही इथे करणार आहोत. त्यातल्या कथेचं वाचन मी इथे करते आहे. कथा लिहिली आहे श्रीमती शीतल दरंदळे यांनी. कथेचं नाव आहे अनोखी भेट. इम्रान, सुबोध आणि नेहा कॉलेजमधून घरी जाताना आज खूप खुश होते. त्यांचा प्रोजेक्ट इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये पहिला आला होता. तिघांचेही शिक्षक, प्राध्यापक, प्रिन्सिपल आणि सर्व वर्गमित्रांनी खूप कौतुक केलं होतं. 12वीचा अभ्यास सांभाळून त्यांनी या प्रयोगासाठी खूप कष्ट घेतले होते. कांद्यावर प्रयोग करून त्यांनी एक नवीन बीज उत्पादित केलं होतं. या बीजाचं वैशिष्ट्य हे होतं की कांदा खराब होण्याचा काळ कमी झाला होता. एरवी कांदा लवकर खराब होत असल्यामुळे लगेच विकावा लागायचा, पण या नवीन बीजाच्या शोधामुळे तो खराब न होता दीर्घकाळ टिकणार होता. या नवीन बीजाची चाचणी पुढच्या स्तरावर केली जाणार होती. सुबोधचे वडील शेतकरी असल्याने त्यांना या प्रयोगासाठी बरीच माहिती मिळाली. त्यातून त्यांना ही अभिनव कल्पना सुचली. तसे तिघेही अभ्यासात खूप हुशार बरं का. तिघांनाही शास्त्र या विषयाची खूप आवड होती. सतत नवीन खटपट करून काही ना काही नवीन प्रयोग ते करायचेच. नेहाची आई शास्त्रज्ञ होती. इम्रानचे वडील कुक्कुट व्यवसाय सांभाळायचे, तर सुबोधचे वडील शेतकरी होते. तिघांच्या घरचे वातावरण तसे वेगवेगळे, तरीही त्यांची मैत्री खूप घट्ट होती. सुबोध हॉस्टेलमध्ये राहायचा. त्याला कशाची गरज लागली तर इम्रान आणि नेहा धावायचे. सुबोधच्या गावी सुट्टीत इम्रान आणि नेहा राहायलाही जायचे. ते गावाकडचे वातावरण त्यांना खूप आवडायचे. तिघांनाही शास्त्र या विषयाकडे ओढा असल्यामुळे पुढेही संशोधन क्षेत्रात करिअर करायचे असे तिघांनीही ठरवले होते. अभ्यास बुडवणं, कॉलेजला दांडी मारणं त्यांना कधीही आवडायचं नाही. त्या दिवशी रसायनशास्त्राचा तास चालू असताना नेहाचा फोन वाजला. फोन नेहमीप्रमाणेच बॅगेमध्ये सायलेंटवर होता. तिचा भाऊ फोन करत होता. कॉलेजच्या वेळेत कधी असा फोन यायचा नाही, त्यामुळे नेहा जरा चलबिचल अवस्थेत गेली. नक्की काय झालं असेल? काही तातडीचं कारण असल्याशिवाय फोन येणार नाही, त्यामुळे ती सारखी फोनकडे बघू लागली. तास चालू असल्यामुळे तो तिला घेता येईना. फोनमुळे लेक्चरमध्ये काय चाललं आहे यावर तिचं लक्ष उडालं आणि नेमकं सरांनी बघितलं. सरांनी हाक देऊनही नेहा लक्ष देत नव्हती. शेवटी इम्रानने तिला आवाज दिला आणि ती दचकली. उभं राहून सरांना सॉरी म्हणाली. लेक्चर संपल्यावर तिघेही बाहेर पडले. नेहा, काय चाललंय? तुला सर किती ओरडत होते, कुठे लक्ष होतं? दोघांनीही नेहाला विचारले. अरे, घरून सारखा फोन येतोय, मला खूप टेन्शन आलंय. असा फोन कधी येत नाही, नेहाने काळजीच्या स्वरात सांगितलं. एवढंच ना? फोन करून विचार की घरी, नाहीतर मीच बोलतो, दे इकडे, सुबोध म्हणाला. नको, नेहाने फोन काढून नंबर प्रेस केला. फोनवर बोलल्यावर कळलं की आईने त्या तिघांनाही घरी बोलावलं होतं. आता तर तिघांनाही टेन्शन आलं. नक्की काय प्रकार आहे हा? कॉलेज सोडून इतक्या तातडीने घरी जायचं? पण तिघेही जास्त विचार न करता तडक घरी निघाले. घरी गेल्यावर आईने त्यांना समोर बसवले. तिघांनाही अचानक असं बोलवल्याबद्दल विचित्र वाटत होतं. नेहालाही काहीच कल्पना नव्हती. त्यांचे असे चेहरे पाहून नेहाची आई हसली. अरे, असे भांबावून जाऊ नका, काही काळजीचं कारण नाही. एक खूप मोठी स्पर्धा आहे, त्याची माहिती सांगायची होती. मी उद्यापासून एका प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे, मग जास्त वेळ मिळणार नाही, म्हणून लगेच बोलावून घेतलं, नेहाची आई म्हणाली. तिघांनाही हायसं वाटलं. त्या कोणत्या स्पर्धेविषयी सांगत आहेत याविषयी खूप उत्सुकता वाढली. नासाची एक स्पर्धा आहे जागतिक स्तरावर. अंतराळ मोहिमेत टिकणारे अन्नपदार्थ हा विषय आहे. तुम्हाला चांगली संधी आहे. साधारण 2-3 वर्ष एखादी मोहीम चालते. तिथे खूप अन्नपदार्थ नेता येत नाहीत, कारण वजनाची मर्यादा असते. त्यांना असा काही पदार्थ हवाय
जो अंतराळात पिकेल किंवा त्याचे उत्पादन करता येईल. याचे बक्षीस तर खूप मोठे आहे. पहिले 5 नंबर काढणार आहेत आणि स्पर्धा सगळ्यांसाठी खुली आहे. नेहाच्या आईने अजूनही बरीच माहिती सांगितली. त्यांनी तिघांनाही फॉर्म भरायला आणि स्पर्धेविषयी पेपरचे माहिती दिली. तिघेही डोळे विस्फारून ते पेपर वाचू लागले. वाचा आणि चर्चा करा. अभ्यास सांभाळूनच करा. उद्या दुपारपर्यंत मला सांगा तुमचे जे ठरेल ते. तिघांनीही पेपर हातात घेतले व सर्व डोळ्याखालून घातले. तिघेही विचारात पडले. संधी तर खूप मोठी आहे. काय करता येईल याचे चक्र डोक्यात फिरू लागले. अंतराळात फार कमी जास्त तापमान असते. अशा तापमानात टिकेल अशा कोणत्या पदार्थाचे काय करता येईल याचा विचार सुरू झाला. थोडा सर्च करावा लागेल. कॉलेज संपल्यावर कम्प्युटरवर तिघांनी शोध सुरू केला. बरीच माहिती उपलब्ध होती. त्यांनी प्रिंटआउट घेतले. 2 तासांनी परत भेटायचं ठरलं. 2 तास म्हणता म्हणता 3 तास झाले. तिघेही भेटल्यावर आपापली निरीक्षणं सांगायला खूप उत्सुक होते. नासाची स्पर्धा आहे, मला तर खूप टेन्शन येतंय, सुबोध म्हणाला. स्पर्धा आपल्यासाठी नवीन आहे का? एवढा का विचार करतोस? टेन्शन नको घेऊस, नेहा त्याला समजावत म्हणते. नाही ग, ही स्पर्धा म्हणजे खूप मोठी आहे ना. असू दे ना, स्पर्धेत भाग घेणं महत्वाचं. जिंकू किंवा हरू, आणखीन काय होणार आहे? नेहा हसत हसत त्याला समजावते. बरोबर बोललीस नेहा, प्रयत्न 100% करूयात. हे बघ, मी पूर्ण यादी आणली आहे. अंतराळवीर कसे राहतात, कसे खातात, कसे झोपतात याविषयी सगळी माहिती आहे, इम्रान म्हणतो. हो, आणि तिथे 0 ग्रॅव्हिटी असते. आपण एखाद्या प्राण्याचा विचार केला तर, ज्याचे मांस त्यांना खाता येईल. आमच्या पोल्ट्रीमध्ये खूप वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या आहेत. त्यांची अंडी टिकवण्यायोग्य करता आली तर त्याचे उत्पादन पण करता येईल, इम्रानने पुढे सुचवले. मी बटाट्याचा विचार करत होतो. तिथे पिकून त्यांना सहज खाता येईल. तो दीर्घकाळ टिकेलही. गाजर, मुळा असेही पर्याय आहेत, सुबोध म्हणाला. दोन्ही कल्पना चांगल्या आहेत. इम्रान, तू अंडी आणि सुबोध तू बटाट्याचा प्रयोग सुरू कर. मी तापमान कसं कंट्रोल करता येईल ते बघते, नेहा म्हणाली. हो, लगेच सुरू करतो, इम्रान सुबोध नेहाला म्हणतात. दुसऱ्या दिवशी दोघेही उत्साहात नेहाच्या घरी गेले. नेहा सुद्धा आईला त्यांच्या प्रयोगाविषयी सांगायला आतुर होती. त्यांनी आपापल्या कल्पनांविषयी सांगितले. नेहाच्या आईने सगळे ऐकून अधिक माहिती दिली. त्यांची कल्पना आवडली असे सांगून त्यांना अजून प्रोत्साहन दिले. मी ऑनलाईन फॉर्म भरते आणि अजून काही माहिती आहे का ते बघते. बऱ्याच नोट्स आहेत माझ्याकडे, त्याही उपयोगी पडतील तुम्हाला, नेहाच्या आईने दुजोरा दिला. तिघांचाही उत्साह दुणावला. नंतरचे काही दिवस पूर्णपणे प्रयोगात झोकून देऊन काम करायचे असं त्यांनी ठरवलं. इम्रानचा अंड्यांचा प्रयोग खूप जोमात सुरू झाला. अंडी अंतराळात घेऊन जाणे खूप आव्हानात्मक असते, कारण ती फुटू शकतात. त्यांना नेल्यावरही कसं योग्य तापमानात उगवता येईल यावर प्रयोग सुरू होतो. पिल्लू अंड्यातून बाहेर आल्यावर त्यांचं खाणं आणि मोठं होणं याची निरीक्षणं चालू असतात. तिकडे सुबोध बटाट्यावर प्रयोग सुरू करतो. बटाटा खाणं जास्त सोपं जाऊ शकतं, पण टिकणं जास्त आव्हानात्मक असतं. कांद्याच्या जातीसारखा बटाट्याची नवीन जात पिकवता आली तर याचा सुबोध विचार करत असतो. त्यांना दोन्हीपैकी एकच प्रयोग पाठवता येणार असतो. महिन्याभराने सुबोधचा बटाट्याचा प्रयोग यशस्वी होईल अशी खात्री वाटते. एक नवीन लाल बटाट्याचा शोध तो घेतो, जो जास्त काळ टिकू शकतो. गरम तापमानात तो अवघ्या 7 मिनिटात शिजून तयार. इम्रानचा अंड्याचा प्रयोग पूर्णपणे यशस्वी होत नाही. त्यासाठी आणखी वेळ लागणार होता, पण फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असते. तिघेही नेहाच्या आईशी बोलून बटाट्याचा प्रयोग पाठवायचा ठरवतात. विविध तापमानात हे नवीन लाल बटाटे कसे व्यवस्थित उगवू शकतात याची पूर्ण माहिती ते फॉर्ममध्ये भरतात. 15 दिवसात उगवणारे आणि 7 मिनिटात खाण्यास योग्य असे लाल रंगाचे बटाटे ते शोधून काढतात. नेहाच्या आईने त्या स्पर्धेचे सर्व सोपस्कार पूर्ण केले. 3 महिन्यानंतर निकाल लागणार होता. बराच वेळ प्रयोगात घालवल्यानंतर कॉलेजचा अभ्यास बराच मागे पडतो. त्यात 12वीची परीक्षा खूप लांब नसते, त्यामुळे तिघे अभ्यासात बुडून जातात. बोर्डाची परीक्षा, प्रॅक्टिकल, सबमिशन सर्व सुरू होतं. शेवटी 12वीची परीक्षा संपते.
2-2.5 महिने त्यातच निघून जातात. तिकडे नासाच्या स्पर्धेचा विषय मागे पडतो. नेहाच्या आई त्यांना आठवण करून देते. दुसऱ्याच दिवशी निकाल होता. तिघांच्याही पोटात गोळा येतो. काय असेल निकाल? खूप मेहनत घेतली होती. निकालाच्या दिवशी नेहाने इम्रान व सुबोधला घरी बोलावले. तिघांनीही बोटे क्रॉस फिंगर्स केली. अखेर तो क्षण आला. निकालाची यादी वेबसाईटवर पब्लिश झाली. तिघांनी डोळे विस्फारून ती पाहिली. परत 3-4दा त्यांनी यादी तपासली, पण पहिल्या 5 जणांमध्ये त्यांचे नाव नव्हते. नाव नसल्यामुळे ते तिघे निराश झाले. त्यांना वाईट वाटले, पण नेहाची आई त्यांना उत्साह वाढवण्यासाठी छानसा आईस्क्रीम आणते. त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल तिघांनाही शाबासकी देते, त्यांचे कौतुकही करते. पण तिघे खट्टू होतात, आईस्क्रीमही नको म्हणतात. इतक्यात इम्रानचा मेल बॉक्सचा मेसेज वाचतो. तो मेल उघडून पाहतो तर नासाकडून एक अभिनंदनाचा ईमेल आलेला असतो. ते ईमेलमध्ये त्यांच्या टीमचं अभिनंदन केलेलं असतं. बक्षीस म्हणून एका कोर्सची स्कॉलरशिपही त्यांना मोफत दिलेली असते. इम्रान ते वाचून जवळजवळ उड्या मारू लागतो. नेहा आणि सुबोधही मेलबॉक्स उघडून वाचतात तर त्यांनाही तसाच ईमेल आलेला असतो. तिघेही एकदम उल्हासित होऊन जल्लोष करतात. जरी स्पर्धा जिंकली नसली तरी त्यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांना एक अनोखी भेट नासाकडून मिळालेली असते. या कोर्सचा उपयोग त्यांना पुढील शिक्षणासाठी नक्कीच होणार असतो. कुठल्याही बक्षिसापेक्षा ते कमी मौल्यवान नव्हते. तिघेही आता उत्साहात आईस्क्रीम पार्टी करतात. स्पर्धा म्हणली की हार आणि जीत हे होणारच, पण खरी मजा असते तो प्रयत्न करत राहण्यात. काय माहीत अनोखी भेट आपली वाट बघत असेल. मी कविता वाचते रिग्रेशन स्टॅटिस्टिक, जी लिहिलेली आहे डॉक्टर आकांक्षा काशीकर यांनी. रिग्रेशन gives us an equations. We can model the relation and make good prediction. We can predict someone's weight using their own height and also use their age to predict their eyesight. Both your parents are going to contribute to your height, including your diet, can make predictions further right. Such a case where changes have complicated explanation, that's when comes into picture multiple regressions. Least squares methods can be used for coefficient estimations. For normal response, it's same as likelihood maximization. Test ANOVA can tell us about the model's usefulness. Adjusted R-square will be helpful in talking about goodness. Make sure regressor and residuals are not correlated and that residuals themselves are normally distributed. Non-constant variance of residuals are non-zero autocorrelations. Model is probably not sound. These are indications. Some of these problems can be solved via transformation. Whom and how to transfer are important questions. If your response is non-normal like count or binary, please go read generalized linear model theory. There's a point which needs due to consideration. Linear regression can model only linear correlation. If you want to search for nonlinear relation, you have a choice of fitting a model for nonlinear regression. Regression gives us an equation. We can model the relation and get good prediction. नमस्कार, मी डॉक्टर नंदाहरम स्वरचित विज्ञान कविता सादर करत आहे. जाणूया जीवनचक्र. छोटी छोटी पांढरी अंडी कोणी घातली पानावर? छोटी छोटी पांढरी अंडी कोणी घातली पानावर? नंतर त्यातून आली अळी, पानं खाते भराभर. नंतर त्यातून आली अळी, पानं खाते भराभर. मऊ मावसल अंग तिचं, छोटे छोटे पाय. मऊ मावसल अंग तिचं, छोटे छोटे पाय. खादाड खाऊ अशी ती, फुगत फुगत जाय. खादाड खाऊ अशी ती, फुगत फुगत जाय. खूप शक्ती येता अंगी, विणला भोवती कोश. खूप शक्ती येता अंगी, विणला भोवती कोश. पानाला टांगून ठेवून त्यातच घेते जणू ती झोप. पानाला टांगून ठेवून त्यातच घेते जणू ती झोप. दिवस थोडे थोडे सरले, काय घडलं आत?
दिवस थोडे थोडे सरले, काय घडलं आत? बाहेरून काही कळत नव्हतं, वाढले ते त्या कोशात. बाहेरून काही कळत नव्हतं, वाढली ती त्या कोशात. नवल घडले एके दिवशी, कोण बरं आलं त्यातून? नवल घडले एके दिवशी, कोण बरं आलं त्यातून? हलके हलके बाहेर येता, दूर उडाले कोशातून. हलके हलके बाहेर येता, दूर उडाले कोशातून. ते तर होतं रंगीत सुंदर, छान फुलपाखरू. ते तर होतं रंगीत सुंदर, छान फुलपाखरू. फुला फुलावर उडू लागले, नका त्याला धरू. फुला फुलावर उडू लागले, नका त्याला धरू. स्थित्यंतरे होता होता, रूप बदलले त्याचे. स्थित्यंतरे होता होता, रूप बदलले त्याचे. अंडी अळी कोश पाखरू, जीवनचक्र तयाचे. अंडी अळी कोश पाखरू, जीवनचक्र तयाचे. धन्यवाद. मी प्राध्यापक समीर नेर्लेकर, मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर पुणे 5. कवितेचं शीर्षक विज्ञान श्रेष्ठ आहे. विश्वात बहरुनी आले ते ज्ञान श्रेष्ठ आहे. विश्वात बहरुनी आले ते ज्ञान श्रेष्ठ आहे. जीवनात मानवाच्या विज्ञान श्रेष्ठ आहे. अंधारले होते आयुष्य हे मानवाचे जरी. अंधारले होते आयुष्य हे मानवाचे जरी. प्राप्त झाले प्रकाशाचे हे दान श्रेष्ठ आहे. जीवनात मानवाच्या विज्ञान श्रेष्ठ आहे. जीवभौतिक रसायनांचे सप्तरंगी शास्त्र हे. जीवभौतिक रसायनांचे सप्तरंगी शास्त्र हे. शास्त्ररूपी संगीताचे हे गान श्रेष्ठ आहे. जीवनात मानवाच्या विज्ञान श्रेष्ठ आहे. शास्त्र देते जीवनाला रोज दृष्टी नवी. शास्त्र देते जीवनाला रोज दृष्टी नवी. सजगतेने जगण्याचे हे भान श्रेष्ठ आहे. जीवनात मानवाच्या विज्ञान श्रेष्ठ आहे. अंधश्रद्धा मिटवण्याचा ध्यास घेऊ चला. अंधश्रद्धा मिटवण्याचा ध्यास घेऊ चला. आपल्या अज्ञानाचे हे बलिदान श्रेष्ठ आहे. जीवनात मानवाच्या विज्ञान श्रेष्ठ आहे. भारताने प्रथम शिकवले विज्ञान या जगाला. भारताने प्रथम शिकवले विज्ञान या जगाला. मातृभूमीचा आपल्या हा मान श्रेष्ठ आहे. जीवनात मानवाच्या विज्ञान श्रेष्ठ आहे. जीवनात मानवाच्या विज्ञान श्रेष्ठ आहे.